Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the conversion of MCG into ammeter. In previous video, we had seen which are the problems involved in the use of moving coil galvanometer directly as a ammeter. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला ॲमीटर म्हणून डायरेक्टली का वापरू शकत नाही, त्याच्यात कोणते प्रॉब्लेम इन्व्हॉल्व्ड आहे ते आपण डिस्कस केले. आता ते प्रॉब्लेम कसे ओव्हरकम केले जातात तर ते आपण पाहणार आहे अंडर द हेड ऑफ कन्व्हर्शन ऑफ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर इनटू द ॲमीटर. सो ऑल ऑफ यू नो व्हाट डू मीन बाय ॲमीटर. ॲमीटर इज अ डिव्हाइस व्हिच इज यूज्ड टू मेजर द इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट. ॲमीटर एक आहे तर डिव्हाइस आहे की जे कशासाठी वापरतो आपण, व्हिच इज यूज्ड टू मेजर द इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट. एखाद्या सर्किट मधला इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी जे डिव्हाइस आपण वापरतो त्याला ॲमीटर म्हणतो. अँड ऑल ऑफ यू नो दॅट ॲमीटर शुड ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट. आपल्याला कोणत्याही सर्किट मधला इलेक्ट्रिक करंट मोजायचा असेल तर आपल्याला ॲमीटरला सिरीज मध्ये जोडावं लागतं. मग आता इथे आपल्याला जर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन ॲमीटर मध्ये करायचं असेल तर आपण कोणते मॉडिफिकेशन करतो बघा. तर पहिला मॉडिफिकेशन जे आहे तर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू ॲमीटर बाय कनेक्टिंग अ लो व्हॅल्यू रेजिस्टन्स इन पॅरलल विथ द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. इथे आपल्याला जर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला ॲमीटर म्हणून कन्व्हर्ट करायचं असेल तर मग आपल्याला या मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये एक लो व्हॅल्यू रेजिस्टन्स कनेक्ट करावा लागतो. याला पॅरलल जोडतात म्हणून त्या रेजिस्टन्सला शंट रेजिस्टन्स म्हणतात. म्हणून मग इथे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू ॲमीटर बाय कनेक्टिंग low value resistance in parallel with MCG, and we have to convert the scale of MCG into the scale of ammeter. These are the two modification done. दोन मॉडिफिकेशन आपल्याला करावे लागतात टू कन्वर्ट MCG into ammeter. त्यातला पहिलं जे आहे की मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड into ammeter by connecting the low value resistance in parallel with the moving coil galvanometer. Now let us consider this circuit. Now if we want to consider the circuit through which I be the total current flowing. Now here this combination of moving coil galvanometer along with this shunt resistance, that is completely considered as a ammeter. मग आता इथे आपण या सर्किट मधून जाणारा टोटल करंट I कन्सिडर करतोय की जे आपल्याला मोजायचं आहे. त्यानंतर आता हा या पॉइंटला आल्यानंतर समजा हा जो A आणि B पॉइंट जर आपण कन्सिडर केलं तर हा करंट जेव्हा A पॉइंटला येईल तेव्हा तो दोन भागात डिवाइड होईल. मग आता त्यापैकी काही करंट जो आहे तो गॅल्व्हनोमीटर मधून पास होईल आणि रिमेनिंग करंट जो आहे तो त्या शंट रेजिस्टन्स मधून पास होईल. Now we have to pass the current through the galvanometer which is needed just for the full scale deflection. इथे आपण या गॅल्व्हनोमीटर मधून आपल्याला तेवढाच करंट पास करायचा आहे जेवढा करंट त्या गॅल्व्हनोमीटरच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी आवश्यक आहे. जर एक्सेस करंट आपण पास केला तर ती कॉइल डॅमेज होतं. कारण आपण प्रॉब्लेम मध्ये त्याला बघितलं. तर हियर ओनली द करंट व्हिच इज रिक्वायर्ड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन, दॅट करंट इज allowed to pass through the galvanometer and remaining current is allowed to pass through the shunt resistance. मग आता इथे आपल्याला ह्या ज्या काही टर्म्स इन्व्हॉल्व्ड आहेत त्याच्यामध्ये त्याचं मीनिंग आपण लिहिलं. कॅपिटल G with the resistance of galvanometer, capital S that is the value of shunt resistance, I be the total current flowing through the circuit which we have to measure it, then IG that is the current passing through the galvanometer which is required for the full scale deflection, and I minus Ig be the current flowing through the shunt resistance. आता या सर्किट डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सहज दिसेल. आपण इथे सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की आपल्याला गॅल्व्हनोमीटर आणि शंट रेजिस्टन्स हे कसं जोडायचं आहे, पॅरलल.
आणि आपल्याला माहिती आहे पॅरलल मध्ये विच इज द थिंग दॅट इज कॉमन पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून बघा आता इथे लिहिलंय मी ॲज गॅल्व्हॅनोमीटर अँड शंट, गॅल्व्हॅनोमीटर अँड हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स दॅट आर इन पॅरलल. गॅल्व्हॅनोमीटर आणि तो हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स हे जे आहे शंट, दिस इज द लो व्हॅल्यू रेजिस्टन्स. This shunt is a low value resistance. Okay, let us correct it. This shunt resistance is a low value resistance. So as galvanometer and shunt that are in parallel, therefore potential difference across that two that is same. So potential difference across shunt equal to potential difference across the galvanometer. जे पोटेन्शियल डिफरन्स या शंटच्या अक्रॉस राहील तेच पोटेन्शियल डिफरन्स या गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस राहील. दॅट्स व्हाय राइट हियर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट Vs इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर. पोटेन्शियल डिफरन्स इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. जनरली फॉर्म्युला आपण काय लिहितो V इक्वल टू I इंटू R. मग आता इथे बघा या शंट मधून जाणारा करंट किती आहे I मायनस Ig आणि त्याचं व्हॅल्यू किती आहे शंट रेजिस्टन्स S. दॅट्स व्हाय आय राइट द व्हॅल्यू ऑफ Vs ॲज I मायनस Ig इंटू S. आणि इथे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट Ig आणि त्याचा रेजिस्टन्स G. आपल्याला या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असतं. म्हणून मग S इक्वल टू पाहिजे आपल्याला. सो S इक्वल टू Ig याला डिवाइड लावून आपण Ig अपॉन I मायनस Ig इंटू G. दिस इज द रिक्वायर्ड फॉर्म्युला टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. This is the required formula to determine the value of shunt resistance. Now, if we consider the particular condition, जर आपण जो टोटल करंट आपल्याला मोजायचा आहे तो जर n टाइम्स असेल, द करंट रिक्वायर्ड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन, ही एक कंडिशन दिली आहे त्यांनी की जर I इक्वल टू n टाइम्स Ig असेल, जो टोटल करंट आपल्याला मोजायचा आहे तो टोटल करंट जर n टाइम्स द करंट रिक्वायर्ड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन असेल तर अशा वेळेला याच्यामध्ये आपण I ची व्हॅल्यू जी आहे ती n टाइम्स Ig जर ठेवली तर आपल्याला S इक्वल टू मिळेल Ig अपॉन n इंटू Ig मायनस Ig. आता हा डिनॉमिनेटर मधला Ig जर मी कॉमन घेतला तर मला इथे Ig अपॉन हे कॉमन घेतलं इथे n मायनस 1 हा Ig कॅन्सल होऊन जाईल. म्हणून आपल्याला काय मिळेल S इक्वल टू हा G थी G अपॉन n minus 1. So this is how we can convert the moving coil galvanometer into the ammeter. Let us quickly revise it. How we convert the moving coil galvanometer into ammeter? We have to make the here two modification. A moving coil galvanometer can be converted into ammeter by connecting low value resistance. By connecting the low value resistance in parallel with the moving coil galvanometer, and we have to change the scale of moving coil galvanometer into scale of ammeter so that we can directly read the value of current. So this is the required circuit. Actually ammeter is the combination of galvanometer and a low value resistance connected in parallel. Ammeter म्हणजे simply काय आहे तर it is the combination of galvanometer and low value resistance connected in parallel. Ammeter हे काय आहे तर galvanometer आणि low value resistance चं कॉम्बिनेशन आहे की जे low value resistance आपण या galvanometer शी कसं जोडतो parallel मध्ये. आता रिक्वायर्ड फॉर्म्युला मिळवण्यासाठी एक डायग्राम आपण कन्सिडर केली. हे लो व्हॅल्यू रेजिस्टन्स आहे की जे आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरशी पॅरलल मध्ये जोडावं लागतं. त्याची व्हॅल्यू आपण S कन्सिडर केली. I जर आपण टोटल करंट घेतला की जे आपल्याला सर्किट मधून पाठवायचं आहे आणि त्याला मोजायचं आहे आणि या I पैकी फक्त इतकाच करंट आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर मधून पाठवायचा आहे जो करंट त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी गरजेचं असेल. Ig बी द current required for the full scale deflection of galvanometer.
मग जर आय हा टोटल करंट सर्किट मधून पास होत असेल तर फक्त Ig इतका करंटच गॅल्व्हॅनोमीटर मधून पास करायचा, बाकी करंट हा बायपास करायचा थ्रू द दिस शंट. मॅक्झिमम करंट इज अलाउड टू पास थ्रू द शंट. आता मॅक्झिमम करंट इथून पास आपण करतोय, मॅक्झिमम करंट तिथून का होईल, कारण त्याची जी व्हॅल्यू आहे आपण काय घेतली आहे, लो व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे मॅक्झिमम करंट या शंट मधून पास होईल आणि केवळ रिक्वायर्ड करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन या गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होईल. माझा पुढे आपल्याला जो रिक्वायर्ड फॉर्म्युला मिळवायचा आहे त्यासाठी G काय, S काय, I काय, तर त्याचं मीनिंग आपण लिहिलं. रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, S be the shunt resistance, I be the total current flowing through the circuit which we have to measure. Ig be the current passing through the galvanometer and I minus Ig be the current passing through the shunt. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट हे पॅरलली असल्यामुळे त्यांचं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे काय असतं, सेम. त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर. That's why we equate Vs equal to Vg. आता इथे Vs that is the potential difference is the product of current and resistance. मग या शंट मधून जाणारा करंट किती आहे, I minus Ig, आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे, S. गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट किती आहे, Ig, आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे, G. याच्यावरून आपण S चा फॉर्म्युला मिळवला. हा रिक्वायर्ड फॉर्म्युला आहे. जर आता एक पर्टिक्युलर कंडिशन दिली आहे त्यांनी पुस्तकामध्ये, आपल्या टेक्स्ट बुक मध्ये, की जर टोटल करंट जो सर्किट मधून फ्लो होत आहे तो जर n टाइम्स Ig असेल तर अशा वेळेला तोच फॉर्म्युला आपण रिड्यूस करू शकतो या फॉर्म मध्ये, S इक्वल टू G अपॉन n मायनस 1. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर हे जे आपण इक्वेशन 1 मिळवलं आहे याच्यात I इक्वल टू ठेवायचं आहे n टाइम्स Ig. हियर दिस पुट I equal to n times Ig in equation 1. इक्वेशन 1 मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट केली आहे. मग आता हा Ig जो आहे, हा Ig आपण कॉमन काढला, त्यानंतर त्याला कॅन्सल केला आणि फायनली आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला, S इक्वल टू G अपॉन n मायनस 1. त्यालाच आपल्याला एक अजून वेगळ्या प्रकारे पण त्याला रिप्रेझेंट करता येतं, ते आपण बघू. आणि फंक्शन ऑफ शंट रेजिस्टन्स आता आपण बघूया. नाउ इफ वी वांट टू जस्ट एक्सप्रेस द सेम एक्सप्रेशन इन अनदर वे, अगेन वन कंडिशन इज गिवन इन आवर टेक्स्ट बुक. जसं इथे आपल्याला एक कंडिशन दिली होती की जर त्या सर्किट मधून जाणारा टोटल करंट हा जर n टाइम्स Ig असेल तर आपण हा फॉर्म्युला मिळवू. पुन्हा आता एक कंडिशन त्यांनी दिली आहे की जर आता शंट मधून जाणारा करंट हा Ig असेल तर उरलेला जो करंट आहे तो I मायनस Ig या गॅल्व्हॅनोमीटर मधून जाईल. म्हणजे इन्व्हर्ट कंडिशन केली त्यांनी. आधी आपण सांगितलं होतं की नुसतं Ig इतका करंट या गॅल्व्हॅनोमीटर मधून पास झाला पाहिजे आणि उरलेला I मायनस Ig हा करंट त्या शंट मधून पास व्हायला पाहिजे. आता त्यांनी कंडिशन दिली आहे की जर Ig हा करंट जर त्या शंट रेजिस्टन्स मधून जात असेल तर पुन्हा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट. पुन्हा पोटेन्शियल डिफरन्स इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. ठीक आहे, मग गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट जो आहे तो I मायनस Ig घेतला या केस पुरतं. डोंट बी कन्फ्यूज, इथे फक्त एक स्पेशल केस दिली आहे, आधीच्या याच्यात आणि याचा संबंध नाही. याला या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी त्यांनी एक कंडिशन दिली आहे. जसं या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी एक कंडिशन दिली होती की जर टोटल करंट हा n टाइम्स Ig असेल. आता त्यांनी सांगितलं जर शंट मधून जाणारा करंट हा जर Ig असेल तर उरलेला करंट हा गॅल्व्हॅनोमीटर मधून जाईल. म्हणून मी इथे लिहिलेला आहे गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट I मायनस Ig आणि शंट मधून जाणारा करंट हा Ig. या G ने मी मल्टिप्लाय केलं दोघांनाही, मला मिळाला Gi मायनस G इंटू Ig इक्वल टू Ig इंटू S. मी याला ट्रान्सफर केलं इकडे, मग Ig इंटू S प्लस Ig इंटू G. Ig ला कॉमन घेतलाय मी, या दोघांना जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये द्यावं लागेल S प्लस G. आता फायनली याला इकडे ट्रान्सफर केलं, दॅट इज G अपॉन S plus G equal to
Ig upon I. So this is the second required formula given. This is the second required. Now let us consider the function of that shunt resistance. आपण जो लो व्हॅल्यू रेजिस्टन्स या मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर सोबत पॅरलली जोडला, त्याचं ऍक्च्युअली काम काय, त्याने कसे प्रॉब्लेम सॉल्व केले होते. पहिला प्रॉब्लेम होता when we connect moving coil galvanometer in series with the circuit, then the resistance of the circuit increases. आता आपण काय केलं तर या गॅल्व्हनोमीटर सोबतच एक लो व्हॅल्यू रेजिस्टन्स कनेक्ट केला इन पॅरलल. त्यामुळे या गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स कमी झालं, कारण जेव्हा दोन रेजिस्टन्स पॅरलली जोडतात तर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हे डिक्रीज होते. म्हणून त्याचा फंक्शन जर आपल्याला विचारला 2 मार्काला सेपरेट, तर फंक्शन ऑफ शंट रेजिस्टन्स जे आहे ते काय सांगायचं तर इट लोअर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द एमिटर. हा या एमिटरचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय करतो कमी करतो, कारण एमिटर म्हणजे काय तर कॉम्बिनेशन ऑफ गॅल्व्हनोमीटर अँड शंट रेजिस्टन्स. गॅल्व्हनोमीटर आणि शंट रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन म्हणजे एमिटर. मग हे दोन पॅरलली असल्यामुळे इथे काय होतं तर त्याचं रेजिस्टन्स कमी होतं. त्यानंतर जेव्हा आपण लार्ज करंट पास करतो तर याच्यामध्ये कंडिशन काय असतं, ओनली द करंट विच इज रिक्वायर्ड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन that is allowed to pass through the galvanometer, and remaining current that is I minus Ig that is allowed to pass through the that shunt value resistance. म्हणून मग इथे जेव्हा लार्ज करंट फ्लो करायचा असेल सर्किट मध्ये तर मोस्ट ऑफ द करंट जो आहे हा या शंट मधून बायपास केला जातो, आणि मोस्ट ऑफ द करंट या शंट मधून बायपास केल्यामुळे केवळ रिक्वायर्ड करंट त्यामधून पास होतो. म्हणून कॉइल ऑफ एमसीजी ही डॅमेज पासून प्रोटेक्ट केल्या जातं. हा सेकंड आपण फंक्शन लिहिलाय. व्हेन लार्ज करंट फ्लोज थ्रू द सर्किट, most of the current passes through the shunt and very small current passes through the coil of MCG just to protect from the damage. आणि याची व्हॅल्यू जर आपण प्रॉपर चूज केली तर वी कॅन इन्क्रीज द रेंज ऑफ एमिटर. जसं इथे आपल्याला डायरेक्टली मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये काय प्रॉब्लेम येत होता, इट गिव्स द फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर व्हेरी स्मॉल व्हॅल्यू ऑफ करंट. तो कमी करंटला फुल स्केल डिफ्लेक्शन देऊन देत होता. दॅट्स व्हाय वी कॅन नॉट मेजर एनी व्हॅल्यू ऑफ करंट. हियर वी कॅन इन्क्रीज the range of emitter just by selecting the proper value of shunt resistance. असे तीन आपण त्याचे फंक्शन सांगू शकतो. पुन्हा एकदा बघा, इट लोअर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ एमिटर. एमिटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तो कमी करतो. जेव्हा लार्ज करंट त्या सर्किट मधून फ्लो होईल तर मोस्ट ऑफ द करंट तो त्या शंट मधून बायपास करतो आणि कॉइल ऑफ एमसीजी ला या डॅमेज पासून प्रोटेक्ट करतो. आणि तिसरा, बाय using the proper value of shunt, the range of measurement of the current that should be increased. So this is how you have to consider the complete part as a conversion of moving coil galvanometer as a ammeter.